माणसाच्या आयुष्यामध्ये इन्फॉर्मेशन किंवा माहिती याला फार महत्त्व आहे आणि आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये माहितीला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे अगोदर माहिती आहे तो लगेच सफल होतो. अगोदर माहिती असणं हे खरं तर एक सफलतेची खात्री आहे. आजच्या संदेशामध्ये सद्गुरू दोन गोष्टी सांगताय की पहिली गोष्ट म्हणजे मला माहीत नाही. आता काय माहीत नाही, काही असू शकतं ते, पण त्यांना खऱ्या अर्थाने जे सांगायचं आहे ते आध्यात्मिक जगताविषयी सांगायचं. आणि आपण नेहमी विचार करतो सांसारिक जगताबद्दल. या जगामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे, अशा पण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही आहे, अशा पण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही हेच माहीत नाही. आईन्स्टाईन असं म्हणतो की माझं ज्ञान या पृथ्वीवर जेवढे वाळू आहेत समुद्राच्या कडेला त्या सगळ्या वाळूच्या एक कणा एवढं माझं ज्ञान. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कळतं तुम्हाला की मला काहीच माहिती नाही आहे, आणि जेवढं कमी शिकाल तेवढं तुम्ही फार कॉन्फिडंट असता. तुम्हाला माहीत असलेली माहिती आणि तुम्हाला माहीत नसलेली माहिती आणि तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला काय माहीत नाही अशा प्रकारची माहिती, असं जर तुम्ही तीन गोष्टींमध्ये विभाजन केलं तर तिसरी गोष्ट अनंत आहे. सद्गुरू असं म्हणता की आम्ही लहानपणापासून नकारात्मक वृत्तीच्या संदर्भामध्ये जो विचार करतो की आम्ही पॉझिटिव्ह असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक असायला पाहिजे, परंतु मला माहीत नाही हे स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये आम्ही गडबड करतो. एखाद्याला एखादी गोष्ट माहीत नसणं याविषयी त्याला अपमानास्पद वाटतं. मग अपमानास्पद वाटण्याचं कारण काय आहे? कारण मला सगळं माहीत असायला पाहिजे किंवा जे माहीत असण्यायोग्य आहे ते माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःची जिज्ञासा जागृत करता. तुमची जिज्ञासा सतत ज्ञानाची आणि माहितीची भुकेलेली असते. ही भुकेलेली असली पाहिजे की ती तृप्त झाली पाहिजे, ही एकमेव अशी गोष्ट आहे जी अतृप्त राहिली पाहिजे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही जोपर्यंत सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही अतृप्त राहिले पाहिजे. यशापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही मेहनतीच्या बाबतीमध्ये अतृप्त राहिले पाहिजे. तुम्ही यशाच्या शिखरावर गेल्यानंतर तुम्ही तृप्त झाले तर चालेल, त्यातून मुक्त व्हा. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की मला माहीत नाही या नकारात्मक मनस्थिती नाही आहे, यातूनच तुमचे सगळे शोध निर्माण होतात. मला माहीत नाही हे सकारात्मक आहे, ह्याची गरज आहे. आपण आपली जिज्ञासा जिवंत ठेवणं हे तुमच्या शोधासाठी गरजेचं आहे. आमच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना आहे, जी प्रश्नावली आहे तिला कुठेतरी अंत आहे. खरं जे प्रश्न आहे तो आहे की मला माहीत नाही आहे, खरंच माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे नाही माहिती मला, मग शोधा. आज बघा कोणी पण कमीपणा घ्यायला तयार आहे का? मला माहीत नाही असं बोलणं स्वीकारणं म्हणजे कमीपणा घेण्यासारखं आहे. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला तुम्ही परिपूर्ण असल्यासारखं वाटतं ना, तिथे तुमचा विकास खुंटला आणि तुमचा मृत्यू सुरू झाला. तुमची नम्रता हे तुम्हाला माहीत असण्याचं लक्षण आहे आणि तुमचा अहंकार हे तुम्ही अज्ञानी असण्याचं लक्षण आहे, भले तुमच्याकडे किती पण असू दे. महत्त्वाची गोष्ट काय की मला माहीत नाही हे कबूल करा आणि जे आहे ते आहे तसं स्वीकारा आणि पुढे चालत राहा. शोध घेत राहा, शोध चालू ठेवा आणि शोध चालू ठेवण्यासाठी स्वतःला कायम रिकामं ठेवा. एवढं सुंदर आयुष्य तुम्ही अशा अतिशय क्षुल्लक प्रकारे क्षुद्र प्रकारे ते वाया जाऊ देऊ नये, त्याचं सार्थक करावं. म्हणून सद्गुरू आम्हाला जागृत करता की आम्ही नेहमी विद्यार्थी असलं पाहिजे आणि सतत आमची जिज्ञासा जागृत ठेवून आम्ही सत्याच्या शोधामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे. लहानपणापासून आपल्याला शिकवले गेलेले आहे की कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही आधी स्वतः पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पुढे जा आणि कोणत्याच गोष्टीला नाही म्हणू नका, सकारात्मक राहा. सकारात्मक गोष्टींनी त्याच्याकडे बघा तर मला ते मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, मी सगळ्या गोष्टींनाच खो म्हणा. तर सद्गुरू असं का सांगत आहे की मला माहीत नाही ही एक नकारात्मक मनस्थिती नाही आहे. जर आपण सुरुवातीला जर नाही म्हटलो, नकार दिला, तर आपली शरीर किंवा मन जे आहे तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स नाही करणार. मित्र हो, खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये इन्फॉर्मेशन किंवा माहिती याला फार महत्त्व आहे आणि आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान या युगामध्ये माहितीला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे अगोदर माहिती आहे तो लगेच सफल होतो. अगोदर माहिती असणं हे खरं तर एक सफलतेची खात्री आहे. जसं उदाहरण आपण घेऊया, कुठल्या शेतमालाला बाजारभाव मिळणार आहे हे जर अगोदर माहिती असेल तर तो शेतकरी तोच पीक करून तो त्याच कालावधीमध्ये भरपूर पैसे कमवू शकतो.
कुठल्या वेळेस वातावरण खराब असणार आहे हे जर माहिती असेल तर तू त्या पद्धतीने आपल्या शेतीचं व्यवस्थापन करू शकतो. बाजारामध्ये व्यापाऱ्याला जर माहिती असेल की तेजी कधी येणार आहे, मंदी कधी येणार आहे, तो त्याप्रमाणे मालाची खरेदी विक्री करू शकतो आणि भरपूर यश मिळवू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर माहिती असेल की कुठले प्रश्न IMP असणार आहे तर तो त्या मुद्द्यांचा जास्त अभ्यास करू शकतो. स्त्रीला जर घरामध्ये माहिती असेल की येणाऱ्या पाहुण्यांना कुठला पदार्थ आवडतो तर ती त्यांना जास्त आनंद देऊ शकते, तृप्ती देऊ शकते. म्हणजे असं आपण जर बघितलं, आज शेअर मार्केटमध्ये कुठला शेअर्स वाढणार आहे हे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन कळत असेल, हे अंदाजाचा विषय नाही आहे, हा अभ्यासाचा विषय आहे. की ज्याप्रमाणे ज्योतिष वगैरे अंदाज बांधतात आणि तुमचं भविष्य सांगतात त्याप्रमाणे हा विषय नाही आहे. हा विषय हा माहितीचा आहे, अभ्यासाचा विषय आहे, ज्ञानाचा विषय आहे. मग तुमच्या आतमध्ये अशा प्रकारचं जर ज्ञान असेल किंवा उपजत अशा प्रकारचं जर बुद्धी असेल, ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे हाताळू शकता. तुम्हाला एखादं गॅजेट भेटलं, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, एखादं नवीन यंत्र असेल, त्या चालवण्याची जी पद्धती आहे त्याविषयी तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही ते चालू शकणार नाही व्यवस्थित. एवढंच काय की मैका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर कसं वागावं किंवा कसं राहावं ह्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल, समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद कसा साधावा याविषयी तुम्हाला जर ज्ञान नसेल तर तुम्ही त्याच्याबरोबर जो संवाद साधणार आहात हा चुकीच्या दिशेने जाऊन तो संपू शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणजे माहितीला फार महत्त्व आहे. आणि आजच्या संदेशामध्ये सद्गुरू 2 गोष्टी सांगताय की पहिली गोष्ट म्हणजे मला माहित नाही. आता काय माहित नाही, काही असू शकतं ते, पण त्यांना खऱ्या अर्थाने जे सांगायचं आहे ते आध्यात्मिक जगताविषयी सांगायचं. आणि आपण नेहमी विचार करतो सांसारिक जगताबद्दल. सांसारिक जगामध्ये देखील तुम्हाला जी गोष्ट माहीत नाही त्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. या जगामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे, अशा पण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाहीये, अशा पण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाहीये हेच माहीत नाहीये. मला जे माहिती आहे ते सर्व आहे, ते संपूर्ण आहे हे म्हणणं म्हणजे विहिरीतल्या बेडकासारखं बोलणं आहे. कूपमंडूकृती याला म्हणतात की मला जे माहिती आहे तेवढंच जग आहे. म्हणून म्हटलेलं आहे वाईज मॅन ऑलवेज डाऊटफुल अँड स्टुपिड ऑलवेज कॉन्फिडंट. म्हणजे शहाणी माणसं नेहमी साशंक असतात कुठल्या गोष्टीच्या बाबतीत. हा होऊ शकतं बाबा, या जगामध्ये काही पण शक्य आहे असं तो बोलतो. एखादा म्हटला आता हवेत उडणाऱ्या कार येणार आहे, तर ही गोष्ट जर 50 वर्षापूर्वी एखादा म्हटला असता तर बिचाऱ्याला त्यांनी सगळ्यांनी वेळेत काढून त्याला वेळ लावला असतं, वेळेच्या इस्पितळामध्ये भरती केलं असतं. पण आज ती गोष्ट चायनासारख्या देशामध्ये सुरू पण झालेली आहे. हवेमध्ये उडणाऱ्या कारच्या कंपन्यांनी त्यांचं डिझाईन, त्यांचं संशोधन, त्यांचं प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये सगळ्या हालचाली सुरू केलेल्या आहे. डिझेल संपल्यावर काय होईल, पेट्रोल संपल्यावर काय होईल, हे जे खनिज वायू आहे, खनिज तेल आहे, हे तर संपणार आहे. नैसर्गिक साधन संपत्ती कधीतरी संपणार आहे, विहिरीचं पाणी कधीतरी आटणार आहे. मग पुढे काय? तर पुढे इलेक्ट्रिक कार आल्या, बरोबर आहे. आता पुढे आणखीन हायड्रोजन कार आहे. हायड्रोजन कार म्हणजे पाण्यापासून हायड्रोजन बनवायचं आणि त्याच्यावर कार चालणार, पाण्यावर कार चालणार. हां, पूर्वी म्हणायचे घरातली माणसं, काय पाण्यावर कार चालते का गाडी? हां, तिला तेल लागतं ना, असं सांगायची जुनी माणसं. आता ते जर ह्या काळामध्ये असते तर ते म्हणतील हां, त्यांना उत्तर पोरगं देईल, हां पाण्यावर चालते, बरोबर आहे. काय फुकट चालते का? हां, फुकटच चालते, लाईट चार्जिंग करायची पळवायची, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला काय माहीत नाही याविषयी आम्हाला कुठलीही कल्पना नाहीये. आम्हाला जे माहिती आहे ते ह्या जगातल्या संपूर्ण ज्ञानाच्या लक्षांश जरी म्हटलं तरी कमीच पडेल. म्हणजे एवढं जास्त पडेल, एवढं ते कमी आहे. आईन्स्टाईन असं म्हणतो की माझं ज्ञान या पृथ्वीवर जेवढे वाळू आहेत समुद्राच्या कडेला त्या सगळ्या वाळूच्या एक कणा एवढं माझं ज्ञान आहे. जसजसं आईन्स्टाईनचं वय वाढत गेलं, संशोधन वाढत गेलं, तसं तसं विज्ञानाचा अभ्यास करत गेले, तसं तसं त्यांनी सांगितलं की मला
देव असल्याची खात्री पटायला लागली. कुठली तरी शक्ती आहे, त्या शक्तीमुळे ही सृष्टी चालू आहे. त्याचा अंदाज मनुष्य घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जसजसं शिकायला लागता, पहिलीच्या मुलाला तुम्ही बाराखडी शिकवता, त्याला एकदा बाराखडी यायला लागली, त्याला वाचता यायला लागलं, त्याला वाटतं मला सगळं यायला लागलं. हो, जेव्हा ते 5वीला जातं तेव्हा जेव्हा एवढ्या पुस्तकांचा ढीग पाहतो, ते कंबर वाकली म्हणतात ते ओझ्याने. मग मोठं झाल्यावर कॉलेज जातात ते, त्याला वाटतं काय एवढेच तर विषय आहे फक्त, आहे की नाही? 3 भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, चित्रकला. ज्यावेळेस तो कॉलेज करतो, कॉलेज तेव्हा त्याला कळतं की अरे प्रत्येक विषयामध्ये पण पोट विषय आहे. सायन्समध्ये परत आले जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, परत जीवशास्त्रामध्ये परत जीवाणू, सस्तन प्राणी, अमुक ढमुक. म्हणजे आपण जर याच्यामध्ये बघितलं, जीवांमध्ये देखील मग वनस्पती आल्या, पक्षी आले, प्राणी आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, प्रत्येक फील्डमध्ये जेव्हा तुम्ही पुढे जातात त्यावेळेस तुम्हाला कळतं की माहितीचं जाळं अनंत आहे, त्याला अंत नाहीये. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कळतं तुम्हाला की मला काहीच माहिती नाहीये, आणि जेवढं कमी शिकाल तेवढं तुम्ही फार कॉन्फिडंट असता. म्हणून तर म्हटलेलं जी माणसं खूप असं म्हणतात ना की हे शक्यच नाहीये, ती माणसं एका बाजूने असं सांगत असतात की मी खूप अज्ञानी आहे. चॅलेंज ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडं असलेल्या कणभर ज्ञानाच्या, कणभर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचं मत बनवता. मग तुम्हाला माहीत असलेली माहिती आणि तुम्हाला माहीत नसलेली माहिती, आणि तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला काय माहीत नाही, अशा प्रकारची माहिती, असं जर तुम्ही 3 गोष्टींमध्ये विभाजन केलं तर तिसरी गोष्ट अनंत आहे. जर मला माहितीच नाहीये, मला काय माहीत नाहीये, तर मी ते स्वीकारायला हवं ना. सद्गुरू असं म्हणता की आम्ही लहानपणापासून नकारात्मक वृत्तीच्या संदर्भामध्ये जो विचार करतो की आम्ही पॉझिटिव्ह असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक असायला पाहिजे, परंतु मला माहीत नाही हे स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये आम्ही गडबड करतो. एखाद्याला जर म्हटलं तुला माहिती का रे, त्याला अपमान वाटतो, हे मला माहित नाही, असं कसं होऊ शकतं? एखाद्याला एखादी गोष्ट माहीत नसणं याविषयी त्याला अपमानास्पद वाटतं. मग अपमानास्पद वाटण्याचं कारण काय आहे? कारण मला सगळं माहीत असायला पाहिजे, किंवा जे माहीत असण्यायोग्य आहे ते माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणून तर तुम्ही शिक्षण घेता, म्हणून तर रोज तुम्ही अनुभव घेता नवीन, म्हणून तुम्ही स्वतःची जिज्ञासा जागृत करता. तुमची जिज्ञासा सतत ज्ञानाची आणि माहितीची भुकेलेली असते. ही भुकेलेली असली पाहिजे की ती तृप्त झाली पाहिजे? ही एकमेव अशी गोष्ट आहे जी अतृप्त राहिली पाहिजे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही जोपर्यंत सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही अतृप्त राहिले पाहिजे. यशापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही मेहनतीच्या बाबतीमध्ये अतृप्त राहिले पाहिजे. तुम्ही यशाच्या शिखरावर गेल्यानंतर तुम्ही तृप्त झाले तर चालेल, त्यातून मुक्त व्हा. कुठल्याही फळाने पिकल्यानंतर झाडापासून वेगळं झालं पाहिजे. ते कच्चं असताना ज्यावेळेस ते बाजूला होतं ना, त्याचा प्रवास अर्धा राहून जातो. आणि आज माणसाच्या बाबतीमध्ये तेच होतंय. जेव्हा आम्ही कोणाला तरी शोध लावताना बघतो, कोणाला तरी काहीतरी नाविन्यपूर्ण करताना बघतो, सुंदर असं चित्र कल्पनेतून साकारताना बघतो, सुंदर असं काव्य लिहिताना बघतो, सुंदर असं संगीत आणि गायन करताना बघतो, सुंदर निर्मिती करताना बघतो, त्यावेळेस आम्हाला असा प्रश्न पडतो, व्हाय नॉट मी? हे मला काय येत नाही? मला ह्यामुळे येत नाही की मला माहीत नाही हेच मला मान्य नाही. का मला माहीत नाही हे अहंकाराला दुखावतं, आम्ही ते कबूल करत नाही. उलट आम्ही असं म्हणतो की तुम्ही जे सांगताय ते मला पटत नाही, तुम्ही जे सांगताय ते मला माझ्या तत्वांशी जुळत नाही. याचा अर्थ काय की आपण एका चाकोरीबद्ध जीवनाला संपूर्ण जीवन समजतोय. 6 आंधळे एका बागेमध्ये फिरण्यासाठी गेले, त्यांचं ती ट्रिप होती. ज्यावेळेस हे सर्व त्या बागेत आले, बागेत आल्यानंतर एक मोठा हत्ती होता
आणि तिथे गेल्यानंतर ते सगळेजण त्या हत्तीला स्पर्श करून अनुभवू लागले. ते परत आल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी विचारलं की तुम्ही काय पाहिलं? तर म्हणे आम्ही हत्ती पाहिला म्हणे. बरं. मग विचारलं प्रत्येकाला तू तू तुला हत्ती कसा वाटला? तो म्हणे मला खांबासारखा वाटला. तुला कसा वाटला? तुम्हाला भिंतीसारखा वाटला. तुला कसा वाटला? मला पोंगळीसारखा पाईपासारखा वाटला. तुला कसा वाटला रे? मला सुपासारखा वाटला. प्रत्येकाला विचारलेले प्रश्न. एकाला विचारलं तुला कसा वाटला? तो म्हणजे मला कुदळीसारखा वाटला. धारदार कुदळीसारखा. मित्रांनो, ज्याला भिंत वाटली त्यांनी पाठीला हात लावला. ज्याला खांब वाटला त्यांनी पायाला हात लावला. ज्याला पाईप वाटला त्यांनी सोंडेला हात लावला. ज्याने कानांना हात लावला तो सुपासारखा म्हटला. ज्याने सुळ्याला हात लावला तो म्हटला धारदार शस्त्रासारखा आहे, कुदळीसारखा आहे. मित्रांनो, हत्ती असा आहे का? हत्ती कसा आहे हे डोळस माणूस सांगू शकतो. मग डोळस माणूसच समजू शकतो. आता जर त्याला जर शिक्षकांनी सांगितलं त्यांना की अरे बाबांनो, हत्ती तुम्ही जे सांगताय तसा नाहीये, तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या अवयवांना हात लावला आणि तो अवयव म्हणजे तुम्ही त्याला हत्ती समजताय. मित्रांनो, आम्हाला त्यांची कीव येत असेल, परंतु खरं तर खरे आंधळे आम्ही आहोत. जीवनाच्या एका अंगाला आम्ही संपूर्ण हत्ती समजतो, संपूर्ण जीवन समजतो, तसं जीवन जगतो. नुसता पैसा कमवणे म्हणजे जीवन आहे असं वाटतं. नुसते पद कमवणे, प्रतिष्ठा कमवणे, करिअर करणे, स्वतःचे एक इमेज बनवणे, ह्या गोष्टींमध्ये जीवन आहे असं आम्ही ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस खरं तर आम्हाला काहीच माहिती नाही. अधजल घागरी छलकत जाय. अर्ध जर पाणी भरलेलं असेल ना घागरीमध्ये, ती घागर, ती कळशी, ती भांड डचमळत जात आणि आहे ते पाणी सुद्धा बाहेर फेकून देत. अर्धवट ज्ञान असंच असतं. त्याला अर्धवट तरी कसं म्हणावं? आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की मला माहित नाही, या नकारात्मक मनस्थिती नाहीये, यातूनच तुमचे सगळे शोध निर्माण होतात. ही जी जाणीव आहे, या जाणीवेमधूनच नवीन शोध जन्माला येतात. मग आज आमच्या बाबतीमध्ये जर सृजन बंद झालं असेल, नवनिर्माण बंद झाले असतील, आम्हाला जीवनाबद्दलची जिज्ञासा जर आमची संपली असेल. बघा, माणसं फ्रस्ट्रेट का होतात? तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही अनुभवलं असेल की एखादी गोष्ट नवीन जर तुम्ही लहान मुलाला आणून दिली ना, ते नव्याचे 9 दिवस त्याच्याबरोबर खूप खेळतं, नंतर ती कुठल्या कोपऱ्याला पडते ते कळत पण नाही. बरोबर आहे? तसंच नव्याचे 9 दिवस मोठ्या माणसाने जर एखादी नवीन जर गमदा गाडी घेतली, कार घेतली किंवा एखादं काही घरामध्ये मोठी महागडी वस्तू घेतली तर त्याचं कौतुक हे काही दिवस असतं. लग्न केलं किंवा एखादा प्रेमात पडला तर त्यांची दोस्ती असते, प्रेम असतं, ते सुद्धा 9 दिवसच असतं. का असं होतं की लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस एकमेकांमध्ये इंटरेस्ट असतो, काही वर्षानंतर एकमेकाकडे बघत सुद्धा नाही. म्हणजे असं बारकाईने जेवढं बाहेरच्यांकडे बघतात तेवढं नाही बघत कधीच. का? असं काय कारण आहे? ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला जाणता त्यावेळेस त्याच्यातली जिज्ञासा संपून जाते. आणि जेव्हा जिज्ञासा संपून जाते, जसं बजरंगबली हनुमानाने त्या सीतामातेने दिलेल्या मोत्यांच्या हारातला एक एक मणी तोडून चावून फेकून दिला. ते म्हणे काय दम नाही, तुम्ही राम नाही याच्यामध्ये. तसं आम्ही जी जी गोष्ट जाणतो त्यात आम्हाला राम शिल्लक राहत नाही. का? कारण आमचा खरा राम कुठे आहे तिथे गेल्याशिवाय आराम नाही. आणि तो खरा राम जो आहे ना, तो शोध घेणं, ही जाणीव निर्माण होणार आहे जेव्हा तुम्ही मान्य करणार आहे की मला माहीत नाही. मला माहीत नाही हे सकारात्मक आहे, ह्याची गरज आहे. मूर्ख माणूस आम्ही कोणाला म्हणतो? जो माहीत नसताना देखील म्हणतो हा मला माहिती आहे. एखाद्या नदीला पूर आलेला आहे आणि त्या पुलावरून तुम्ही तुमची गाडी घेऊन चाललेले आहात, बाकीचे लोक साईडला थांबलेली आहे आणि तुम्ही धोपट आतमध्ये कार घेऊन जाताय. ज्यांना माहिती आहे ते साईडला उभे आहे, ज्याला माहित नाही तो का? त्याला हे मान्यच नाही मला माहित नाही ते. परंतु मला माहिती आहे मी अशा पाण्यातून किती वेळा गाडी घातली. पण जेव्हा त्याची कार वाहून जाते खाली, तेव्हा त्याचं ते शेवटचं कार चालवलं होतं, परत त्याला दुसऱ्या
नदीमध्ये किंवा पुरामध्ये गाडी घालण्याचा आयुष्यभर चान्स मिळत नाही. मित्रांनो, आपण आपली जिज्ञासा जिवंत ठेवणं हे तुमच्या शोधासाठी गरजेचं आहे. ज्ञान जे आहे ते उसणं कधीच असू शकत नाही. ज्ञान हे स्वतःच असतं. तुम्ही एखादा मुलगा अनाथ जे आहे ते तुम्ही दत्तक घेऊ शकता, बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्याचे पैसे चोरू शकता, तुम्ही एखाद्याची कला चोरू शकता, पण तुम्ही ज्ञान चोरू शकत नाही. ते संपादित करावं लागतं. तुम्ही दुसऱ्याचं सौंदर्य चोरू शकत नाही, दुसऱ्याचा स्वभाव चोरू शकत नाही, तो तुमचाच असतो. एखाद्याचं लांब नाक पाहिलं मग तुम्ही लगेच प्लास्टिकचं जोडलं असं होतं का? नाही. एखाद्याचे केस लांब पाहिले तेव्हा आपण विण जोडतो पाठीमाग, बरोबर आहे ना? पण आपल्याला माहिती असते काय ते नकली काम आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की जीवनामध्ये तुम्ही जर तुमची जिज्ञासा जर जिवंत ठेवली तर तुम्ही त्या शोधापर्यंत पोहोचाल. पण तुम्ही जर म्हटले मेरा तो थाई गयो, तुम्हाला परत पहिलीपासून सुरुवात करावं लागेल. आणि तुम्ही कितीतरी जन्म याल आणि जाल. जसा आला तसा गेला रे बाबा, असं जगा. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, आज नंतर कमीत कमी हे स्वीकारा. मला माहित नाही, एकदा एका यूथ आणि ट्रुथ प्रोग्राममध्ये सद्गुरू मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये संबोधित करायचे, संवाद साधायचे सर्व विद्यार्थ्यांबरोबर. म्हणजे IT इंजिनियर्स, मोठमोठे जे कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटीज आहे, त्यांच्या स्तरावरती जेव्हा त्यांचं JNU आहे, अशा ठिकाणी त्यांची जेव्हा संबोधनं झाली, चर्चा झाली, तेव्हा एक मुलगा होता, त्यांनी प्रश्न विचारला. तो म्हणे, सद्गुरू, जीवनाचं उद्दिष्ट काय? तुम्ही महान संत आहात, तर आम्हाला सांगा की जीवनाचं उद्दिष्ट काय? जेव्हा हुशार बुद्धिमान लोक जेव्हा दुसऱ्याला प्रश्न विचारताना तेव्हा त्याला आतमध्ये उत्तर माहिती असतं, समोरच्याला चेक करायला प्रश्न विचारतात. ही शिकली सवरलेली माणसं साधी नसतात, आतून प्रचंड अहंकार आणि बरबटलेली असतात, महत्वाकांक्षेने फुगलेली असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सल्ला किंवा मार्गदर्शन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं, तर त्यांना फार अपमानास्पद वाटतं. मी काय ऐकू? मला तर माहिती आहे, मी माझ्या पायावर उभा आहे, मी कोणाचं फुकटचं खातो का? अशा तोऱ्यामध्ये तो जीवन जगत असतो. नवं नवं असतं सगळं, आहे की नाही? जेव्हा नवं नवं असतं ना तेव्हा जोशमध्ये असतो तो. सद्गुरू त्याला म्हटले, तू कॉलेजमध्ये का आलास इथे? तो म्हणे, चांगले मार्क्स पाडण्यासाठी. म्हणे, तुला आशीर्वाद दिले सर, चांगले मार्क्स पडणार तुला, चल पुढे पुढे. तो म्हणे, मी एक चांगलं इन्स्टिट्यूटमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये हाय पेड जॉब करेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. चल म्हणे, ते पण मला शक्य आहे, दिला तुला जॉब. तुला गडबडला तो. म्हणे, मग मी एक चांगला आलिशान चांगल्या पॅकेजमध्ये असेल ते चांगला आलिशान बंगला घेईल. म्हणे, तो पण लगेच देऊन टाकलं तुला, बोल पुढे काय करायचं? तो म्हणे, मग लग्न करेल. म्हणजे ती पण व्यवस्था केली, बोल पुढे. आता तो तरुण गडबडला. त्याला माहिती आहे सद्गुरू हे करू शकता, त्यांचे मोठे मोठे शिष्य आहे. त्यांनी एक इशारा केला की तो कंपनीवाला याला नोकरीला ठेवेल, एक इशारा केला की त्याला बंगला मिळेल. सद्गुरू म्हटले, याला मुलगी द्या, म्हटलं कोणी पण देईल. तर जेव्हा त्या तरुणाने असं विचारलं आणि तो गडबडला, तर मित्रांनो, सद्गुरू त्याला म्हटले, काय झालं पुढे काय? नाही म्हणे, मला माहित नाही म्हणे, मला माहित नाही म्हणे. हेच अगोदर जर कबूल केलं असतं तर एवढं सगळं लांबलचक प्रश्नावली तयार करायची काही गरज होती का? नाही. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना आहे, जी प्रश्नावली आहे, तिला कुठेतरी अंत आहे, लिमिट आहे. खरं जे प्रश्न आहे तो आहे की मला माहित नाहीये, खरंच माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे नाही माहिती मला, मग शोधा. जर माहिती नाही ना तर मग शोधा. शोध जारी राहे. शोध केव्हा जारी राहतो? जेव्हा आपण कबूल करतो मला माहित नाही. परंतु मला माहित नाही हेच कबूल करायचं नाही आपल्याला. आज बघा, कोणी पण कमीपणा घ्यायला तयार आहे का? मला माहित नाही असं बोलणं, स्वीकारणं म्हणजे कमीपणा घेण्यासारखं आहे.
ज्यावेळेस तुम्हाला माहीत नसतं तेव्हा ते शोधण्याचा प्रयत्न आपण सुरू करतो, किंवा कमीत कमी ते शोधण्यासाठीची जी काही पार्श्वभूमी आहे ती तयार होते. आणि आजकाल अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तुम्हाला खूप बघायला मिळतात. बर, ते हळकुंड पण नकली, असली कुठे मिळतात? अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणे म्हणजे काय? अज्ञानाला ज्ञान समजणे आणि स्वतःला नेहमी परिपूर्ण समजणे. तुम्ही परिपूर्ण असते तर तुम्ही जन्माला कशाला आले असते? एखादं बीज परिपूर्ण आहे का? नाही. त्याला काय व्हायचंय? झाड व्हायचे. बरोबर आहे? त्याला का झाड व्हायचंय त्याला पण नाही माहिती आहे. तसं एखादं लहान बाळ आहे, त्याला मोठं व्हायचंय. जो मोठा झाला त्याला आणखीन मोठं व्हायचं. जो मोठा झाला तो म्हातारा होणार आहे. म्हातारा झाल्यावर त्याला मरायचं आहे. हां, तुम्हाला माहिती नाही? म्हातारी झालेली माणसं मरण यावं म्हणून वाट बघतात. तुम्ही म्हातारी माणसांवर बोला जरा, 80-90 वर्षाचे जे काही वैतागलेले, जरा आजाराने पछाडलेले किंवा घरच्यांनी दुर्लक्षित केलेले, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन जर बसले, ते म्हणतात, काय बाई देव येत नाही, मी वाट बघते. काय बाबा, काय खरं नाही बाबा, देवाला पण मला न्यायचं नाही. हां, मी तर यमाची वाट पाहतो. काही जण वाट पण नाही पाहत, डायरेक्ट फासच लवटून जातात. नाही तर नको नेऊ, मी इथून मुक्त होतो. इथं भरकटेल मी, इथं भटकेल, अतृप्त आत्मा म्हणून भटकेल, पण मी या शरीराच्या, या जीवनाच्या कोडीमध्ये राहणार नाही. मित्रांनो, हे सगळी अज्ञानाची लक्षण आहे. म्हणून सद्गुरू असं म्हणता, खरं जे आहे सत्य ते माहीत नाही आणि हे स्वीकारा. आणि ही नकारात्मक परिस्थिती हा कमीपणा नाहीये. मला माहीत नाही हे स्वीकारणं हा कमीपणा नाहीये. तुम्हाला माहिती असायला हवं, जेव्हा IAS, IPS, IRS यांची ज्यावेळेस मुलाखत होते, त्यावेळेस त्या मुलाखतीमध्ये इव्हन जागतिक स्तरावरती ज्या स्पर्धा होतात, जी मुलाखती होतात, त्या मुलाखती असतील कॉर्पोरेट जगतामध्ये जे काही मोठमोठे हाय पेड पोझिशन्स असतील, त्याची ज्यावेळेस मुलाखत होते, एंट्री होतात, तेव्हा एक प्रघात आहे. जर गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही धातुरमातुर उत्तर देऊ नका किंवा माहीत असल्याचा आव आणू नका. सरळ कबूल करून टाका की मला माहीत नाही, मला माहीत नाही. हे कबूल करणं हे सुद्धा एक काय प्रामाणिक उत्तर आहे. त्याला सुद्धा मार्क्स आहे. खरं तर त्यालाच मार्क्स आहे. सर्वच माहीत असणं हे शक्यच नाही आहे, कोणालाच शक्य नाही आहे. अगदी जे परीक्षा घेत आहे त्यांना पण माहिती आहे, पण उत्तरपत्रिका पाहतात. का असे टीचर आहे की जे डायरेक्ट न उत्तरपत्रिका पाहताच डायरेक्ट त्यांचे काय आन्सर शीट असते ना, ती बघूनच ते काय करतात, क्वेश्चन शीट काय करतात, चेक करतात. कोणीच परिपूर्ण नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला तुम्ही परिपूर्ण असल्यासारखं वाटतं ना, तिथे तुमचा विकास खुंटला आणि तुमचा मृत्यू सुरू झाला. जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सत्याचा शोध घ्यायचा असेल, मग तो सत्य आमच्यासाठी आनंद असेल, आमच्यासाठी समाधान असेल, आमच्यासाठी एखादं नातं असेल, आमच्यासाठी एखादी अचिव्हमेंट्स असेल, करिअर असेल, काही पण असेल, तर तुम्ही ते शोधताय. ते शोध जो आहे तुमचा, तो जारी तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही हे कबूल कराल की मला जे माहीत आहे ते संपूर्ण नाही. शेवटी ज्या शिडीने आपण वर जातो ना, चढत जातो, ती शिडी पण सोडावी लागते. तसं तुम्ही ज्या ज्ञानाच्या मदतीने, ज्या अनुभवांच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत आलात, ते सुद्धा शेवटच्या क्षणी सोडून द्यायचं आहे. परत माहीत नाही असं व्हायचंय. तुम्ही जर तुमच्या बॉस पुढे मला माहिती आहे अशा रुबाबात जर उभे राहिले, संपले तुम्ही. भले त्या बॉसला माहित नसू द्या, तुम्हाला जे माहिती आहे त्या बॉसला माहित नसू द्या, परंतु तुम्ही जर त्याच्या समोर दाखवलं मला सगळं माहिती आहे, तर तुमची सुट्टी उद्या. त्याला दुसरा बॉस नको आहे त्याच्याबरोबर, लक्षात घ्या. सांसारिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये वेगळं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जो सगळ्यात अज्ञानी आहे तो सर्वात पहिल्या पंक्तीवर असतो. म्हणून भक्त जो आहे ना, भक्त हा नेहमी पहिल्या रांगेत असतो.
तर ज्ञानी शेवटच्या रांगेत असतो. तुम्ही माहीत जरी केलं, उद्या संपूर्ण ज्ञान जरी जाणून घेतलं, तर जेवढं तुम्ही जाणून घ्याल तेवढे तुम्ही भरकटाल. बघा, जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहे एक लिमिटेड एरियामध्ये, जसं तुम्ही उंचावर जाल तसं तुम्हाला लांबच लांब दिसायला लागेल. आणि जेवढं लांब दिसेल तेवढे तुम्ही काय व्हाल, गोंधळून जाल. सगळं दिसेल पण काहीच दिसत नाही. हॅलो, जेव्हा तुम्ही विमानावर उंचावर जाता खूप, तेव्हा पूर्ण जिल्हा दिसतो, पूर्ण जिल्हा, पण त्या जिल्ह्यातलं काहीच दिसत नाही. असं आहे. तेव्हा सगळं दिसतं ना, तेव्हा काहीच दिसत नाही. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ज्ञानाचा जो मार्ग आहे तो तुम्हाला भरकटवणारा ह्याच्यामुळे आहे. कारण थोडं माहीत झालं की माणसाला वाटतं मला खूप माहीत झालं. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की मला माहीत नाही, ही नकारात्मक मनस्थिती नाही आहे, तेव्हा तुम्ही तिच्यापासून पळू नका. ती कमतरता नाही आहे, ती उणीव नाही आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराला डिवचू नका. खरं तर ते स्वीकारा, मोठ्या मनाने स्वीकारा की मला माहीत नाही, मी अज्ञानी आहे, माझ्या कासेले ज्ञान फार तोकडं आहे, फार कमी आहे. हो, ईश्वराचं वर्णन करायचं म्हटल्यावर, प्रकृतीचं वर्णन करायचं म्हटल्यावर, सत्याचा शोध घ्यायचं म्हटल्यावर मी अतिशय बालबोध आहे. बरोबर आहे. किती जेवढं माहीत होईल तुम्हाला तेवढे तुम्ही नम्र झाले पाहिजे. तुमची नम्रता हे तुम्हाला माहीत असण्याचं लक्षण आहे. आणि तुमचा अहंकार हे तुम्ही अज्ञानी असण्याचं लक्षण आहे. भले तुमच्याकडे किती पण असू द्या, या सृष्टीसमोर ते तुच्छच आहे. बरोबर आहे. मग ते कुठल्याही क्षेत्राबद्दल असू द्या. उलट तुम्हाला माहिती असेल, जो तज्ञ असतो ना तो सगळ्यात जास्त अज्ञान असतो. सामान्य डॉक्टरकडे गेले ना, तो पेशंट लवकर बरा करतो. जो स्पेशलिस्ट असतो ना, तो कधी कधी गोंधळून टाकतो. आईन्स्टाईन सारखं मांजरीसाठी केलेलं होल पिलांसाठी चालत नाही, पिलांना वेगळं होल करतो. तो म्हणतो हे आता पिल्लं झाले ना, मग नवीन होल केलं. त्याला हे कळलंच नाही की मांजर जिथून जाते तिथून पिल्लं जातील ना बाहेर त्याच्या रूम मधून. असं आहे. कळलं का? कारण मला माहिती आहे. मग हुशार लोकांना अहंकार याच्यामुळे होतो, त्यांना हे मान्यच नाही मला माहित नाही. जास्त बुद्धिमान, जास्त हुशार, वरच्या पदावर, म्हणजे अशी जी लोक आहेत, ती माणसं आहेत, ती माणसं अहंकाराने बरबटून जातात. आणि तेव्हा त्यांना कळतं, ते पद जातं, तो पैसा जातो, ती प्रतिष्ठा जाते, त्यावेळेस त्यांना कळतं की त्यांना काहीच माहिती नाहीये. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादा विश्वासघात करतो तेव्हा आपल्याला कळतं की हे नात्याबद्दल मला काहीच माहिती नाही. जेव्हा प्रेमाचा भंग होतो तेव्हा कळतं प्रेमाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आता तुम्ही तरुणांना विचारा, ते म्हणतात लव्ह मॅरेज शिवाय लाईफ नाही. ज्यांनी केलंय त्यांना विचारा, ते म्हणतात प्रेम खायला देत नाही. वस्तुस्थिती जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पण जीवन बर्बाद झाल्यावर कळे. बरोबर. कारण एकदाच करता येतं ते, काही गोष्टी जीवनामध्ये एकदाच करता येतात. आपण अमेरिकेत नाहीये, लक्षामध्ये. तेव्हा महत्वाची गोष्ट काय की मला माहित नाही हे कबूल करा, आणि जे आहे ते आहे तसं स्वीकारा आणि पुढे चालत राहा. शोध घेत राहा, शोध चालू ठेवा, आणि शोध चालू ठेवण्यासाठी स्वतःला कायम रिकामं ठेवा, कायम रिकामं करा. जे आहे ते फार छोटं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आपण नेहमी विद्यार्थी असणं, सतत शिकत राहणं, बालिश असणं नाही. बालिश असणं हे लपणं आहे. आपण नेहमी विद्यार्थी दशेमध्ये असणं, विद्येसाठी कायम आपण स्वतः तयार असणं, आपण स्वतःचं जे काही भांडण आहे ते भांडं आपण रिकामं करून ठेवणं, हे ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण सत्याच्या मार्गावर प्रवास करतो. त्यासाठी पहिली अट आहे की मी अज्ञानी आहे हे स्वीकारणं आणि स्वतःतली जिज्ञासा सतत जागृत ठेवणं.
ज्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे ह्या वृत्तीमध्ये दाखल व्हाल तेव्हा तुमच्यातला अहंकार तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. तुम्हाला माहिती आहे मी काहीच जाणत नाही, नाही मी याच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, पण त्याला काय माहिती हे तुला कुठं माहिती आहे? हां, तुला पैसे कसे कमवायचे हे माहिती आहे, पण त्याला आनंदी कसं राहायचं हे माहिती आहे. तुझ्याकडे एवढे असून तू आनंदी नाही आणि त्याच्याकडे काहीच नसून तू आनंदी आहे, म्हणजे तुला काहीच माहिती नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे विषय हा खोल आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन गटंगळे खाण्यापेक्षा पहिले कबूल करूया की मला पोहता येत नाही आणि लाईफ जॅकेट घेऊया घेऊया ना. लाईफ जॅकेट आपण घेऊनच उडी मारूया, मला सगळं येतंय असं म्हणून ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्ही तुमचं जीव धोक्यात घाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढं सुंदर आयुष्य तुम्ही अशा अतिशय क्षुल्लक प्रकारे क्षुद्र प्रकारे ते वाया जाऊ देऊ नये, त्याचं सार्थक करावं म्हणून सद्गुरू आम्हाला जागृत करता की आम्ही नेहमी विद्यार्थी असलं पाहिजे आणि सतत आमची जिज्ञासा जागृत ठेवून आम्ही सत्याच्या शोधामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे.